ए छकुले, कुठे चाललेस तू? तू कुठे चाललेस? काय करत होतीस आता? काय नाही. छकुले, चिंचा खाऊ नको, आजारी पडशील. कुठे चाललीस तू फिरत? अगं ती खेळायला गेलेली. बर, पेपर कसे गेले? पेपर गट्टातने गेले. छकुले, आगाऊपणा करू नको, नीट सांग मला पेपर कसे गेले. सगळे पेपर छान गेले आपले दीदी, पण इतिहासाचा लय अवघड गेला. का बरं? अगं सनावळ्या पाठ नव्हत्या ना माझ्या. छकुले, असं नाही करायचं बाळा. सनावळ्या पाठ पाहिजे का नाही? हा, यानंतर सगळ्या सनावळ्या पाठ करायच्या. मी तुला सांगितलंय ना त्याला चाल लावायची म्हणून. हा दीदी, मी तर लक्षात ठेवेन. आपली दीदी तू लय बेस्ट आहेस. तुझ्याकडे सगळ्याची उत्तरे असतात. सगळ्याची सूत्र नसतात छकुले. अप्पी दीदी काय बोललीस का? काय नाही. अप्पी दीदी तू ठीक आहेस ना? अगं मी ठीक आहे की. छकुले, तू त्या दिवशी घरी आलेलीस तेव्हा असं का म्हणलीस ग की बाळ तुझ्यासारखं दिसतं म्हणून? बाळ? कुठलं बाळ? अगं रुपाली ताईंचं बाळ. तू नाही का म्हणलीस त्या दिवशी? हे बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? अप्पी दीदी सारखं. हा आठवलं. मग असं का म्हणलीस तू? कारण अप्पी दीदी खरंच ते बाळ तुझ्यासारखं दिसत होतं. आणि तुला काय माहिती मी लहानपणी कशी दिसत होते ते? अगं घरी फोटो बघितलाय मी तुझा, म्हणून मला माहितीये. घरी आहे व्हय? हो. बरं. अप्पी दीदी तुला पण वाटतंय का असं? नाही असं काय नाही. चल मी तुला घरी सोडते. नाही नको, मी जाते. अगे चल की, घरी दीपा दादा असेल, मम्मी असेल, आपण काहीतरी करून खाऊ. चल. एक मिनिट. हा दादा, तुम्ही जावा, मी येते. चला. अगं आता याच्या खायच्या वेळा तुला माहिती पडल्या असतील ना? हो आई, आता ना मला ह्याच्या खाण्याच्या सगळ्या वेळांचा व्यवस्थित अंदाज आलाय. मग आता त्याप्रमाणेच याचं दूध, गुट्टी याची सगळी तयारी करून ठेवत जा. हो. मला एक प्रश्न पडलाय, हे बाळ आहे केवढं? 2-2.5 महिन्याचं असेल बघ. हा, 2-1 महिन्याचा असेल. कसं एवढ्या तान्ह्या बाळाला सोडू वाटलं असेल हेच कळत नाही मला. आपण त्याचा विचार नाही करायचा स्वप्नील. हो, आता देवाच्या दयेने मिळाले ना आपल्याला बाळ. आता ते आपलं म्हणूनच आपण आपलंच हाय. हे बघा मी काय आणलंय, फार्म घेऊन आले. आताच्या आता तुम्ही दोघं हा फार्म भरून टाका काय. आता रुपाली बरी झाली ना म्हणल्यावर आता हे बाळ तुमच्या दोघांना मिळालं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. काय म्हणे तू आणलंस फॉर्म? मग माझ्या बंट्याला सांगितलं आणायला. म्हणलं बाया नको काहीतरी इग्न यायला. माझ्या रुपालीनी लई सोसलंय. म्हणलं अजून काय अडचण नको ना यायला. मावशी, तुम्ही माझ्यासाठी हे केलं, खरंच मला लई भारी वाटते. माझे रुपाले अगं तू माझ्या लिकी सारखीच आहेस ग. म्हणे सगळ्यांशी अशीच वागत जा की. हे बघ रुक्मिणी, ही मनी आहे ना जशाच तशी वागते. हा मावशी, थँक्यू, तुम्ही हा फॉर्म आणलात. अरे थँक्यू काय तवा, माझ्या लिकीसाठी मी काय बी करीन. अरे हो स्वप्नील, पण ते भरायचं कसं? मी भरतो की. आणि काही मदत लागलीच तर आपण आहेच या ठिकाणी. नाही काय गरज येत होती आप्पीची? हा फुकट काहीतरी खेकात काढायची ती. कशाला ती असलं काय करेल? अगं पण काय गरज आहे तिची? हा होय रे स्वप्नील, आणि तू सर आहेस ना तिचा, तू शिकवली ना तिला, मग कशाला ती पाहिजे? हा बर तूच. बरं असू द्या, काही मदत लागली तरच घेतो. बरं स्वप्नील, ते फॉर्म आता लवकरात लवकर भरून टाका. हे घे दर. काय रे, काय झालं? मला इथं का बोलवून घेतलंय? काहीच कळत नाही पिऊ, मला काय चाललंय. म्हणजे त्रास होतोय मला पिऊ. दारू बी वाटत होती. तुझे नाही आता परत दारू नाही पिलोय मी, म्हणून तुला इकडे बोलवून घेतलंय ना मी. काहीच होत नाही पिऊ आपलं. कशाला काहीच अर्थ नाही असं वाटतंय आता. तुझे तू असं खचून जाऊ नकोस ना.
मग काय करू सांग. उद्या आपल्या शेतात आपण काय लावलं ना तरी आपली त्रास दिला असं वाटतंय मला. नाही नाही, असं नाही होणार आहे. असं नाही होणार. तू घे तिचीच बाजू. हा अरे मी तिची बाजू कशाला घेऊ? पिऊ, तुला त्या आप्पीचा किती राग आला ना तरी तू तिला स्वतःपासून कधीच तोडणार नाही माहिती मला. आता तोडायची भाषा कशाला करायची आहे? तोडलंच पाहिजे. मग काय करायची अशी लोक? तत्व तिची आणि बसणार आपल्या बोकांडी. बघ सुजय, जे झालं ते झालं. आपण परत सुरुवात करूयात. अगं पिऊ, किती वेळा परत सुरुवात करायची आपण? किती वेळा? काय अर्थ आहे याला? शांत हो तू. काहीच कळत नाही पिऊ मला. काहीच कळत नाही. काय करू? हे बघ, त्रास होणारच आहे. म्हणून म्हणते आपण एकदा परत सुरुवात केली ना. इथं थांबून काहीच होणार नाहीये पिऊ. कधीच काय होणार नाही. मला मान्य आहे, इथं थांबून काही होणार नाहीये. आपण इथून निघून जायचं. हो जाऊया. आपण जायचं नक्कीच आहे. हा, इथून निघून जाऊ आपण. आणि माझ्या वाट्याला सुख येत नाहीये ना ते मी कोणाच्याच वाट्याला येऊ देणार नाही आता. सुजय, तू आता हे चुकीचं बोलतोय. नाही, आपणच कायम का चांगुलपणा घ्यायचं? मग काय करणार आहेस तू? आणि त्या सगळ्याचा परत तुलाच त्रास होणार आहे. हुंदे काय व्हायचंय ते. पण मी गप बसणार नाही आता. तू मध्ये पडायचं नाही. हाय का, मी तुला मग कधीतरी माझी बाजू घेत जा ना. अरे तुझीच बाजू घेते मी. गप्प बस. माझी बाजू घेतली असती ना आजी वेळ आली नसती आपल्यावर. तू आता उगाच सगळा राग माझ्यावर काढतोयस. नाही काढते मी. आता जिथं काढायचा ना तिथं बरोबर काढणार आहे मी. तू गप्प बसायचा. हो पण अरे गप्प बसायचं म्हणजे गप्प बसायचं. तेरा काय दिप्या अजून आप्या काय हो? काय काय चाललंय? का अचानक कशी काय आलीस? हो असं काय रे दिप्या? बापू, तुम्हाला मी विचारलं ना येऊ का नाही, तुम्हाला लगेच आपली दीदी दिसली वय. हो अगं तसं नाही छकुल्या. आप्पी दिदी लय दिवसात ना आली ना म्हणून म्हटलं बाळा. बर बाई तू पण ये. ये. बस इथे बस. हो. का ग मम्मी? दिदे, तू ऑफिस वरून आलीस काय? हो बाळा. अगं आपले किती दिवसांनी आलीस तू? तू सांग बरं, तुझ्यासाठी खायला काय करू? दिदे, तू आता थांब. अरे हो हो, काय चाललंय तुमचं? मी काय पहिल्यांदा आलीये का घरी? अगं आपली दीदी, तू किती दिवसांनी आलीस? आप्या सगळं ठीक आहे ना आता? हो बापू, सगळं ठीक आहे. आणि मम्मी, रुपाली ताई पण बरं झालं बरं का? होय, विनायकराव म्हणली मला तसं. हो. आणि बापू, ऑफिसमध्ये पण सगळं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. चला आई, बरं झालं. आता कसं सगळं मार्गाला लागतंय म्हणायचं. मम्मी, माझ्या लहानपणीचे फोटो आहेत का ग? अगं आहेत की 4-5, पण आता हे काय मधूनच? अगं अहो काकी, रुपाली त्यांचं बाप दीदी सारखं दिसतंय. मी स्वतःच्या डोळ्याने बघितले. तिला विश्वास बसना म्हणून आम्ही इकडे आलो. काय? हा काकी, ती फोटो आणा की, मी दाखवते सगळ्यांना. अगं छकुल्या असं कसं म्हणतेस तू? आपे म्हणजे तुला पण त्यासाठीच बघायचेत का काय? अगं नाही मम्मी, तसं नाही काय. ती म्हणली ना, मग मलाही वाटलं माझ्या लहानपणीचा फोटो बघावा म्हणून म्हणलं मी. एवढंच आहे ना नक्की? का तू जाऊन बघणार आहे दोन्ही? दिप्या, असं कसं करेन मी? अरे दिप्या, ती म्हणते ना बघू वाटतंय म्हणून, मग बाकी काय नाही. बरं, मी घेऊन येते. हा, नाही तू थांब. तू आधी चहा टाक तिच्यासाठी थोडा. हा, दिप्या घेऊन येतोय. दिप्याचा कपाटाच्या वरच्या बाजूला ठेवलेत बघ. आली. आप्या अचानक आलीस, सगळं ठीक आहे ना? हो दिदे, दिदे हो. अशी तिथेच होते मी. मग आप्या एकदा सातारला गेलतो ना तेव्हा काढलेला फोटो येऊ. बर, तेव्हा आसगाव मध्ये फोटो बिटो काय नव्हतं. बारे आहे बापू. आवडला का तुला? पाहिजे तर घेऊन जा की तुझ्या घरी. नाही, घरी कशाला, मला असंच बघायचं होतं. हे घे. बरं तुम्ही बसा बोलत, मी जरा खायला करून आणते काहीतरी. हा, आली. दिदे, यो फोटो बघूनच असं वाटतंय की ही पोरगी मोठं होऊन लय अभ्यास करणार आहे. ए, दिप्या तुझ्या फोटोकडे बघून काय वाटतं रे? बापू, मी लहानपणापासून डॉन आहे काय? डॉन? कुठला डॉन? आसगावचा डॉन? ए, तू आसगावचा डॉन. आणि छकुल्या, डॉनचं माहितीये का तुला? ह्याला 13 जोर निघत नाहीत.
खुश होतो आणि लग्न करायचंय म्हणे त्याला. अरे चला आवरा, झालं का नाही? बसूया जेवायला. होय होय आप्पे, अगं झालं का? आई सगळं झालंय, आणू का लगेच? मी आपण फ्रीज मध्ये आम्रखंड ठेवलाय, तो पण आण. अरे वा, गुड. का रे? अहो सरकार, आज आम्ही फॉर्म भरलाय दत्तक घेण्यासाठी. अरे वा 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 वा. म्हणजे बाळ आता आपलं होणार. हो आई, आणि म्हणून तर गोड आणलं या ठिकाणी. अरे ही बातमीच एवढी गोड आहे की वरनं गोड खायची काही गरज नाही. हा एकदम मनातलं बोलला कदम तुम्ही, बरोबर आहे. हा. बाळा, ऐकलंस का? आता हे घर तुझं होणार आहे. हा, आणि तू आम्हा सगळ्यांचा. खरंच बाय रुपाली, देवाच्या कृपेने ना सगळं चांगलं झालं बघ. हो, 2 दिवसांपूर्वी असं वाटत होतं की सगळं संपलंच. नाही 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 नाही, देव पाठीशी आहे ना तुमच्या. हा, पण फक्त बाळाला वाईट दृष्ट लागायला नको कुणाची. काय आप्पे? बरं चला, आता आपण जेवायला घ्यायचं का? हा चला चला. अरे पण आरू कुठं आहे? सरकार आरू खेळायला गेला होता, दमलाय खूप, जेवून झोपला पण. उठ उठ त्याला बोलो त्याला. अरे त्याचा धाकटा भाऊ आलाय. सरकार तुम्हाला विचारत असतो बाळाबद्दल, पण काय सांगायचं म्हणून मी लई काय बोलत नाही. काय सांगणार काय त्याला? मग भाऊ आलाय छोटासा. अजिबात नाही. सुजय, अरे काय बोलतोयस तू? बरोबर बोलतोय. मी आरूला अजिबात सांगणार नाहीये, आणि मी तर म्हणतोय पोरगं पण आपण दत्तक न घेतलं पाहिजे. तुझ्या उगाच काहीतरी बोलून रंगाचा बेरंग करू नकोस. सरकार, तुम्हाला पण हेच वाटत होतं, पण तुम्ही घाबरून का बसला ना? सुजय, किती घाणेरडं बोलतोयस तू. दादा, काहीच चुकीचं बोलत नाहीये मी. पोरगा मंदिरात सापडलंय, त्याच्या आईबापाने त्याला टाकून दिलं होतं. म्हणजे तुम्हाला समजतंय ना त्याच्या आईबापाने काय माती खाल्ली असणार आहे? आणि हे पोरगा आपण दत्तक घ्यायचा, याला काढमंचं नाव लावायचं? मला तर हे अजिबात पटत नाही. सुजय, किती घाणेरडं बोलतोयस. दादा, घाणेरडं असलं तरी ते खरं आहे. आपण का आपलं रक्त पाठवायचं? भाऊजी, अहो त्या बाळाकडे बघा एकदा. तुम्हाला तिच्याकडे बघून असं बोलवतं तरी कसं हो? अय, तू नको मध्ये पडू. कदम घराण्याचा प्रश्न आहे हा, कलेक्टरचा नाही. बाहेर लुडबुड केली तू, ते कपून घेतलंय मी, पण घरामध्ये जे काय वाटतंय ना ते बोलायचा अधिकार आहे मला. हे माझं घर आहे आणि मी बोलणार. अरे ह्यो विषय कशासाठी काढलाय तुझ्या तू? हो सरकार, तुमच्याकडे मी आप्पी अर्जुनला घाबरत नाही. तुम्ही गप बसला, मी बसणार नाही. बस झालं. बघ आई, सरकार कशी या दोघांना घाबरून गप बसलेत. सुजय, अरे थांब की. काय थांब? तुझ्या प्रॉपर्टीसाठी चालले ना तुझं सगळे? नाही, माझ्या घराण्यासाठी चाललंय. तुझ्या तू दारू पिऊन येतो तेव्हा तुझं घरानं आठवत नाही का तुला? काका, मी असलं तर काही केलं नाहीये ना. तुझ्या आरोप काहीतरी पाप केल्यासारखं काय बोलतोयस तू? काय चुकीचं आहे ह्यात? भाऊजी, माणूस जन्माने नाही कर्माने मोठा होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आपण काही सांगू शकत नाही ते बाळ मोठं होऊन काय करणार आहे, चुकीचं वागणार आहे की बरोबर वागणार आहे. त्याला तसं घडवावं लागतं आणि त्याचे आई वडील त्याला तसं घडवतात. आणि भाऊजी, मला 100% खात्री आहे, स्वप्नील सर आणि रुपाली ताई बाळावर चांगले संस्कार करतील आणि यामुळे कदम घराण्याचं नाव कमी नाही, उलट मोठंच होणार. करेक्ट बोललीस आप्पे, एकदम करेक्ट. सुजय, तुझं आता खरंच चुकतंय हा. सुजया, तू हे जे काय बोलतोयस ना त्याने तुझी विचार करण्याची कुवत कळते, आणि एक माणूस म्हणून तू काय आहेस ना ते कळते सगळ्यांना. ए अर्च्या,
काय म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचं ना तुला चांगलंच कळलंय, मला नको विचारू परत. मला ना तुमच्या दोघांच्या नादी पण लागायचं नाही लागूच नको, तुला झेपणार पण नाही. सरकार, आई, हे पोरगा मला घरात नकोय. सुजा, अरे या बाळाच्या पायगुणानेच घरातलं सगळं चांगलं होतंय. अरे बाळ घरात आलं आणि रुपाली बरी झाली. स्वप्नील आणि रुपाली किती खुश आहेत बघ ना. घरातलं वातावरण किती आनंदी आहे, दिसत नाही होय तुला? अरे जे काय आता घरात चांगलं होतंय ना ते फक्त या बाळामुळे. होय, अरे बाळाच्या येण्यानं घरात एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्या असतील तर भविष्यात पण हे बाळ आपल्या कदम घराण्याचं नाव उज्ज्वलच करेल. आणि सुजय, तू काही जरी म्हणालास ना तरी आमचा निर्णय झालाय. आणि भाऊजी, कसं सांगायचं हो तुम्हाला? आणि तुम्ही काही म्हणालात ना बाळाला, तर माझ्यासाठी ह्या बाळाचं मोल होऊ शकत नाही. हा देवाने दिलेला प्रसाद आहे हा मला. सुजा, तुला कळलं ना सगळ्यांचं काय म्हणणं आहे? जा आता निघ. मला परत सगळ्यांनी एकटं पाडलंय ना. पण मी कोणाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. स्वप्नील, उद्याच्या उद्या बाळाचं काय ते करून टाक. हो विनय काका, उद्याच जाऊन आम्ही टेस्ट देतो. आणि उद्याच या बाळाला घरात घेऊन येऊ. सुजय, हे बघ, ते बाळ घरात येणार असेल तर मला इथं राहायची इच्छा नाहीये. तू असा विचार नको करूच ना. मग कसा विचार करू सांग? हे बघ, हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांना काय काय बोलती तू? ती आपी नेहमी माझ्या कामात नाक खुपसती आणि हा त्यांचा मुद्दा आहे. कोण कुठला ते कोणाच्या पापांना जन्मलेलं पोरग, त्याला आपल्या घरात जागा द्यायची? अरे त्याच्याने आपल्याला पुण्यच मिळणार आहे. वाराच होणार आहे तो आपला. त्यापेक्षा त्याला भीक घालून पुण्य मिळवतो मी. सुजय, अरे काय बोलतोस तू? आणि आप्पी आणि अर्जुन भाऊजी जे बोलत होते ते खरंच बरोबर आहे. काय बरोबर बोलत होते? अर्जनी त्यांची जमीन दोघांच्या नावावर करून घेतली. आप्पी हाय कलेक्टर, तिला किती पेन्शन असतो माहिती का तुला? त्यांना प्रॉपर्टीची अजिबात गरज नाहीये पिऊ, पण आपल्याला आहे. तू एकदा रुपाली ताईंचा आणि स्वप्नील सरांचा विचार करू. अरे अख्खं आयुष्य केलं त्यांचं बाळ बाळ करण्यात. आता कशाला आपण त्यांच्या या सुखाच्या आडवं यायचं? मग त्यांना बाळ ठेवा म्हणाव आणि प्रॉपर्टी द्या म्हणाव मला. सुजय, असंही स्वप्नील सर बोललेत मागेच की मला प्रॉपर्टीतलं काहीच नकोय. त्यावेळेस बाळ नव्हतं पिऊ, आता बाळ आहे. दादा कशालाच नाही म्हणणार नाही आता. खूप वेळ आहे या सगळ्या गोष्टींना सुजय. एकदा का ते बाळ आपल्या घरात आलं ना तर संपला विषय. आपण आपलं सगळं करूयात व्यवस्थित, ठीक आहे? हे बस करा आता पिऊ, लय झालंय आता. मी तुझ्यासाठी नारूसाठी करतोय हे सगळं. त्यात तू मला मदत करणारच का नाही सांग? ठरवून घ्या एकदाच. सुजय, सुजय, अरे ऐक ना सुजय. हे बाळ कुणासारखं दिसते या ठिकाणी? आप्पी दीदी सारखं, आप्पी दीदी सारखं. हे काय ग, काय बघतेस? अर्जुन, हे बघ की, तुला हे कोणी ओळखता येते का सांग बघू. आपण यांना पाहिलं का? डिपेंड ऑन नाही का? मामी मामी आहे. बापू प्लस मामी इज इक्वल टू बापूंची 2 नंबरची पोरगी, जिच्याशी मी मॅरेज केले. तू नाही तुला सरळ सरळ सांगताच येत नाही ना? याच्यात मजा आहे का आपे? पण आपे बघू ना, लहानपणी तू लयच क्यूट दिसायची का? क्यूट? क्यूट क्यूट. बरं आता सांग मला, या फोटोमध्ये मी नेमकी कोणासारखी दिसते? बापूंसारखी का मम्मी सारखी? हे तुला सांगू का, म्हणजे बघ, डोळे तर फिक्स मामींसारखे आहेत, नाक पण मामींसारखंच वाटतंय. आणि हा हे तोंडावळा आहे ना, तोंडावळा बापूंसारखा आहे. तुला उगाच तू आहे ना कॉम्बिनेशन पीसेस, मामींचा आणि बापूंचा फिक्स. अरे म्हणजे त्यांची पोरगी म्हणल्यानंतर त्यांच्यासारखी दिसणार की. अर्जुन, आपलं बाळ असतं तर ते आपल्या दोघांसारखं दिसलं असतं ना रे. म्हणजे मला ना काय वाटायचं, आपल्या बाळांनी डोळे आणि स्माईल तुझ्यासारखी घ्यावी. कशाला आपल्या बाळाचा विषय करते? तसं नाही, मला वाटलं म्हणून बोलले मी. अर्जुन, स्वप्नील सर आणि रुपाली ताई त्यांचं बाळ कोणाचं असेल रे? काय माहिती आता, देवाच्या पाऱ्यांवर कोण सोडून गेले काय माहिती. आणि आता त्यांनी अचानक बाळावर हक्क सांगितलं तर? असं कसं होईल आपे?
अगं देवळाच्या पायऱ्यांवर सोडून गेले ते बाळा, ते कशाला येतील परत? नाही असं काय नाही होणार. आणि ते सोडून गेलेच नसतील तर? हे अगं तू का विषय काढते हा? कारण अर्जुन, उद्यापासून कायदेशीररित्या ते बाळ ताई आणि सरांकडे असणार आहे ना. मग तर प्रश्नच मिटला. ते बाळ खरंच नशिबवान आहे अगं, त्याला दादा वहिनींसारखे आई वडील मिळाले. काय माहिती नियतीच्या मनात काय तेच कळणं. हे नियती बियती काय नसतं अर्जुन. अरे आप्पे, तू नको लय विचार करू. येऊ दे त्या बाळाच्या खऱ्या आई वडिलांना, मी घेतो बघून काय असं. हे बघ, ते बाळ दादा वहिनींचंच राहणार काय. चल झोपून घे. नियती, अगं काय मांडून ठेवलेस तू माझ्या पुढे. आता उद्या काही करून बाळाला हातात घेऊन बघितलंच पाहिजे.